म्हणा एक गीत म्हणा तुम्ही कलाकारांना उठून दिलं। अहो बाबासाहेब बोलून गेले आपल्या भाषणातून, पुढाऱ्यांनी तर कधीचीच चळवळ विकून खाल्ली असती जर गायक मंडळी जिवंत नसती तर। अहो बाबासाहेबांचा वारसा आहे मला, तुम्ही असं कसं करू शकता मला हेच कळत नाही। पण ते जी सांगतायत की कलावंत एक गीत सादर करतील त्याच्यानंतर सगळा मंच खाली होईल। आयोजकांना इथल्याच नाही तर प्रत्येक आयोजकांना माझी विनंती आहे, पेशन्स ठेवा आणि शांततेने सगळं कार्य करा। आपण सर्व बुद्धिजीवी लोक आहोत, कारण बगल बच्चे ठरले पुढारी खरे शाहीर जातीवंत, अरे आम्ही भीमाची यशवंत ठेवू चळवळ खरी जिवंत। आणि आदरणीय बंती जी ने पुन्हा मला इथे बोलावलं, बंती जी ने फिर से मुझे बुलाया यहाँ पर, बहुत बहुत धन्यवाद उनका। आपण सर्वांनी माझ्या बांधवांनो खऱ्या अर्थाने साबित करून दिलं या जिल्ह्यामध्ये की आपण अजूनही चळवळ बाबासाहेबांची जिवंत ठेवलेली आहे आणि ही चळवळ शेवटच्या श्वासापर्यंत आपण जिवंत ठेवणार आहोत। क्योंकि अरे हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं, हम ईंट का जवाब पत्थर से देना भी जानते हैं और कसम है हमें अशोक सम्राट की, हम कलम के बदले तलवार चलाना भी जानते हैं। अरे या भारत देशामध्ये गंगा नदी वाहते म्हणून हा भारत देश महान नाही, या देशामध्ये ताजमहल आहे म्हणून हा भारत देश महान नाही रे, तर या देशामध्ये तथागत बुद्ध आणि माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले म्हणून हा देश महान आहे। आणि माझ्या तथागताचा धम्म फक्त भारतात नाही तर संपूर्ण विश्वात मानला जातो। आणि या भारतामध्ये मंदिर हिंदू बांधवांचं, मस्जिद मुस्लिम बांधवांची, मग ते महाबोधी विहार आमचं का नाही, ते महाबोधी विहार आमचं का नाही? अरे हे पंडित पुरोहित त्या महाबोधी विहारामध्ये पिंडदान करतायत, पाखंडवाद करतायत आणि ती अंधश्रद्धेची घाण तिथे पसरवत आहेत। अरे आयुष्यामध्ये माझ्या बांधवांनो तथागत बुद्धाने ज्या गोष्टींना विरोध केला ते सर्व कर्मकांड त्या बुद्धगयेमध्ये करून ते बुद्धगया मलिन करण्याचं काम हे पंडित पुरोहित करीत आहेत। आणि त्याकरिता ते महाबोधी विहार आम्हाला वाचवायचंय आणि ते महाबोधी विहार वाचून आम्हाला भिक्खू संघाच्या ताब्यात द्यायचंय आणि आमच्या बौद्ध बांधवांनी ते महाविहार मुक्त करायचंय। म्हणून तर बोलतोय माझ्या बांधवांनो, अरे या भारतातील बुद्ध धम्म, या भारतातील बुद्ध धम्म आहे व जगभरात, या भारतातील बुद्ध धम्म आहे व जगभरात। आणि महाबोधी विहारातून काढू, महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात, महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात, महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात। नाही जे वाजवत आहेत टाळ्या ते वरात करण्यासाठी तयार आहेत पंडितांची, आणि जे गप्प बसले त्यांची वरात आम्ही काढायची का आता? अरे कोण कोण वरात करणार आहेत या पंडितांची? जरा दोन याद वर करा। ज्यांना ज्यांना दोन हात आहेत त्यांनी त्यांनी दोन हात वर करा, ज्यांना ज्यांना एक हात आहे त्यांनी त्यांनी एक हात वर करा। दोन्ही हात वर करून टाळ्यांसोबत रेडी 1 2 3 स्टार्ट। महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात, महाबोधी विहारातून काढू पंडितांची वरात। विदेशी बघा हे आलेले आर्य पाखंडवादाचे करतात कार्य, कोणी झाले शंकराचार्य, कोणी झाले तर शंकराचार्य, कोणी झाले इथे आचार्य, कोणी झाले इथे आचार्य। अरे पाखंडवादी वर्णवादी जाऊन घुसले विहारात, पाखंडवादी वर्णवादी जाऊन घुसले विहारात। आणि हे लोक म्हणतात, हे लोक म्हणतात माझ्या बांधवांनो या भारताला भारतवर्ष म्हणून नाव आहे, हे लोक म्हणतात हिंदुस्तान हिंदुस्तान हिंदुस्तान। जिकडे तिकडे यांनी दैवतेचं वातावरण निर्माण केलंय म्हणून यांना माझं म्हणणं आहे, अरे गौतम के इस भूमि को हम कभी वीरान बनने नहीं देंगे और यहाँ दूसरा संविधान हम कभी बनने नहीं देंगे। गौतम के इस भूमि को हम वीरान बनने नहीं देंगे, यहाँ दूसरा संविधान हम कभी बनने नहीं देंगे। अरे संविधान बताता है इंडिया का मतलब भारत, इस भारत को हिंदुस्तान हम कभी बनने नहीं देंगे। म्हणून माझ्या बांधवांनो तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं, इथल्या आयोजकांनी मला संधी दिली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करते। आणि या चळवळीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्व जुळून राहू अशी आपल्याकडून अपेक्षा करते, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणून गेले, जो खुद के लिए जीता है वो कभी का मर चुका होता है, जो समाज के लिए जीता है उसका नाम इतिहास में लिखा जाता है। म्हणून आपण सर्व इथे आलात, आपल्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन। आपण सर्वांनी माझ्या बांधवांना मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपले धन्यवाद। क्रांतिकारी जय भीम, नमो बुद्धाय, धन्यवाद।